तर मी खूप ठिकाणी क्लासेस केलेले आहेत, जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. माझं वय लहान आहे, त्याच्यामुळं मी शिकण्यासाठी क्लासेस केले. सगळेजण गुरु आहेत, असं काही नाही की कोणी त्याच्यामध्ये गुरु नाही आपला, आणि मला कोणाबद्दल तिरस्कार पण नाहीये. तर नमस्कार, मी विराज जमदाडे, फाउंडर अँड CEO ऑफ विराज एक्सलन्स कम्युनिटी सेंटर पुणे. जसं की तुम्ही माझे बघितले असेल की मी मागं पण म्हणलेलं की मी प्रत्येक व्यक्तीकडं ज्याचं नामांकित भरपूर मोठं नाव आहे, तुम्ही फक्त 1-2 ठिकाणीच माझ्या पॉडकास्ट बघितला. SMC ग्लोबलला पॉडकास्ट बघा, TMC आहे त्याच्यावर पॉडकास्ट बघा, माझ्या सगळीकडे पॉडकास्ट अवेलेबल आहे. पण आज कसं झालेलं आहे, आज माझ्या एक्सलन्स कम्युनिटीचं मी नाव दिल्यामुळे काही ठिकाणी टार्गेट केलं जातं. मला कोणाशी कंपॅरिझन किंवा मी कोणाच्याही बद्दल वाईट गोष्टी कोणालाही सांगत नाही किंवा कुणी जाऊ नका, कुठं करू नका, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तर कळकळीचा माझा एकच मुद्दा आहे की आजकाल लोक जर बघितलं तर सर्वसामान्य 80% लोक सर्वसामान्य आहेत. मुलांच्या गरजा पण भागवायच्या असतात. परत क्लासच्या फी बघितलं तर 30,000 लाख रुपयाच्या घरामध्ये फी आहेत. त्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी एक आपल्याला काहीतरी करायचं होतं, त्या दृष्टिकोनातून आपण हे चालू केलेलं आहे. प्रत्येक माणसाच्या नवीन स्ट्रॅटेजीज आहेत. प्रत्येक माणसाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. मी तुम्हाला एक स्पष्ट आणि क्लिअर कट सांगतो. आणि कसं असतं, काही लोकांना आवडतं की बाबा म्हणजे मी कोणाला नावं नाही ठेवते, मी आधी फुकट शिकवत होतो, असं पण नाही की ह्याच्यामध्ये काय, मी आधी फुकट शिकवत होतो. पण बऱ्याच इन्स्टिट्यूट कडनं मला त्रास येणं खूप चालू झालं. फार पोलीस कंप्लेंट पर्यंत या विषय गेले की बाबा असं तसं. म्हणजे लोकांना आज प्रॉफिट करून देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. त्याच्यामध्ये फोन पण आले की 30% नॉलेज देऊ, 30% नॉलेज द्यायचं, आता 70% द्यायचं नसतं, क्लासच्या फी वाढव, हे कर. त्यामुळे मला त्यांच्याशी कोणाशी कॉम्पिटिशन माझी नाही किंवा मला कोणाशी त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण करायचा नाही, आणि मी कुठलंही सॉफ्टवेअर विकत नाही. तर जर तसं बघितलं तर काही दिवसांपूर्वी मी कुठल्याही व्यक्तीचं माझ्या वेबसाईटवर जर बघितलं, मी नाव घेत नाही किंवा माझं कुठलाही मार्केटिंगवाला कुठलंही मी माझे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, हे आहेत, असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही. जे आहे ते होल अँड सोल वैयक्तिक जीवावर करतो, किंवा जेवढं माझं वय आहे तेवढा काही लोकांचा एक्सपिरियन्स असू शकतो. चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही ना की एक छोटंसं उदाहरण सांगतो. सचिन तेंडुलकर जेव्हा 16व्या वर्षी क्रिकेट खेळायला गेला होता तेव्हा अझरुद्दीनचं वय पण जास्तच होतं. सचिन तेंडुलकरला क्रिकेटच खेळता येत नाही किंवा आलंच नाही असं आहे का? तर नाही. काही लोकांना लवकर समजतं, काही लोकांना उशीर लागतो, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. आणि ऍट द एंड ऑफ द डे कुठे येऊन थांबतो, तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात किंवा लॉसमध्ये आहात. चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग करतो, क्रिप्टोचं पण जे आहे ते मी ट्रेडिंग त्याच्यामध्ये करतो, स्वतःही करतो, लाईव्ह मध्ये करून दाखवतो. असं नाही की कुठलेही फेक स्क्रीनशॉट ह्याचे काढले इथं चिटकवले, ह्याचे काढले तिथं चिटकवले, असं होत नाही. त्यामुळं म्हणून सांगत असतो की जे जेन्युइन पर्सन आहेत त्यांच्यावर काम करायची जेव्हा सवय लागेल, रोज लाईव्ह मार्केट मी स्वतः शिकवतो, रोज डेली, एक दिवसही सुट्टी नाही. सॅटर्डे संडे रिपीटला यायची गरज नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, खाली दिलेला जो नंबर आहे आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळी माहिती, इत्तमभूत माहिती प्रोव्हाइड केली जाईल. झूमला अटेंड केलं जाईल. आधी चेक करा. काय कोणाबद्दल वाईट बोलून एकमेकांच्यात भांडणं लावण्याची कारण भरपूर जण करतात काम. माझ्याकडेही आहेत, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, इकडचं इकडं. त्यामुळं आपण पुढे चाललेलं आहे, तर हे असले जे म्हणतात ना, हत्ती जेव्हा रस्त्याने चालत असतो कुत्री भुंकतच असतात. त्याच्यामुळं हे असले जे किरकोळ लोक आहेत, इकडचं तिकडे, तिकडचं आग लावालावीचे धंदे जे आहेत, हे असल्या लोकांपासून लांब राहावा. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहावा. अशा लोकांपासून जेव्हा लांब राहाल तेव्हा आयुष्यात काहीतरी नक्की अचीव्ह करू शकाल. एवढंच सांगतो. थँक्यू व्हेरी मच. बाय.